समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाचे निर्णय पोहोचवून त्याचा प्रत्यक्ष लाभ पात्र गरजूंना व्हावा या हेतूने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर राबवले जात आहे। यासाठी आज राज्यातील सर्व मंडळात असे शिबिर घेण्यात येत आहे। यातून समाजाच्या शेवटच्या घटकाचे कल्याण करण्याची प्रामाणिक भूमिका आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केले। महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 आयोजित शिबिराच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। मिरज हायस्कूल मिरज येथे आयोजित या शिबिरासाठी आमदार डॉक्टर सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, ठाण्याचे आमदार विक्रांत पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष, अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कनिचे, तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महसूल विभागांतर्गत निवासी कारणासाठी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करणे, भोगवटा वर्ग 2 जमिनीचे आता वर्ग 1 मध्ये रूपांतर, जमीन अकृषिक करणे, सामायिक शेतजमीन विभाजन करणे, मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना करणे, गावातील रस्त्यांचे सीमांकन करून क्रमांक देणे, तुकडेबंदी जुने व्यवहार आता दंडाशिवाय नियमित करणे, नवीन शेतरस्ता मिळणे, जिवंत सातबारा अंतर्गत अचूक व अद्ययावत सेवा, विविध हक्क नोंद अशा अनेक बाबतीत राज्य शासनाने सुधारणा करत लोकाभिमुख 45 निर्णय घेतले असल्याचे सांगून त्यांनी यातून सामान्य जनतेला होणारा फायदा सविस्तर विशद केला। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शासनाचा उद्देश केवळ योजना राबवणे नसून त्या थेट नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा आहे। समाधान शिबिर हा उपक्रम म्हणजे प्रशासन लोकांच्या दारी आणण्याचा प्रयत्न आहे। नागरिकांना त्यांच्या महसुली समस्या सोडवण्यासाठी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत म्हणून अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे। शासन पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे ते म्हणाले। छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन लोकाभिमुख गतिमान प्रशासन राबवावे, त्यासाठी विभाग प्रमुखांनी 15 दिवसातून एकदा गावातील नागरिकांशी प्रत्यक्ष भेटीद्वारे संवाद साधावा, असे सूचित करून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, सांगली जिल्ह्यात जमिनीची प्रलंबित मोजणी करण्यासाठी खाजगी सर्वेयरची मदत घेऊन कालमर्यादित काम करावे। मोजणी 15 दिवसावर आणणे ही महसूल विभागातील महत्त्वाची सुधारणा होणार असून त्यासाठी सांगली जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन दिशादर्शक काम करावे। तसेच नदीतील बेकायदेशीर अवैध उत्खनन रोखण्यासाठी त्वरित कारवाई करावी। संबंधिताचा परवाना तात्काळ रद्द करावा। मात्र शेतकरी शेतकामासाठी स्वतःच्या शेतातील माती वापरत असेल तर त्यास दंड करू नका, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या। जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी समाधान शेंडगे, मिरज तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ, सांगली अपर तहसीलदार अश्विनी वरुटे तसेच महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली। हे शिबिर यशस्वी करण्यासाठी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवत योगदान दिले। यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात 52 लाभार्थींना लाभ वाटप करण्यात आले। तसेच महसूल, ग्रामविकास, सेतू विभाग, भूमी अभिलेख, नोंदणी व मुद्रांक, पुरवठा, वन विभाग, पशुसंवर्धन, कृषी, आरोग्य, बँक अशा विविध विभागांच्या योजनांचे सायंकाळी 4 वाजेपर्यंत 3870 लाभार्थींना लाभ वाटप करण्यात आले। हे लाभवाटप प्रक्रिया सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू होती। या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। यावेळी भूमी अभिलेख विभागाचे तयार करण्यात केलेल्या गाव नकाशाचे प्रातिनिधिक स्वरूपात लोकार्पण करण्यात आले। तसेच महसूल विभागाच्या महत्त्वपूर्ण सुधारणा व कार्यालयीन सेवांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। सांगली जिल्ह्यातील 13 तहसील कार्यालयामधून एकूण 69 मंडळामध्ये शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे। आत्तापर्यंत 7 मार्च, 14 मार्च, 10 एप्रिल 2026 रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या शिबिराच्या माध्यमातून आत्तापर्यंत 3723 फेरफार निकाली काढण्यात आले आहेत। 7/12 दुरुस्ती संदर्भात 1295 अर्ज स्वीकारण्यात आले। 22,330 डिजिटल 7/12 उपलब्ध करून देण्यात आलेत। 8 उतारे 12,186 उपलब्ध करून देण्यात आले आहेत। 13,182 प्रमाणपत्र वितरित करण्यात आले। एक खिडकी व्यवस्थेअंतर्गत 13,790 अर्ज निकाली काढण्यात आलेत। भूसंपादन प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करून 178 प्रकरणात गाव दप्तर अद्ययावत करण्यात आले आहे। अकृषिक परवानगी दिलेल्या प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करून 48 प्रकरणात गाव दप्तर अद्ययावत करण्यात आले। जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत 1341 अद्ययावत अभिलेख उपलब्ध करून देण्यात आलेत।
भोगवटादार वर्ग 2 जमिनी वर्ग 1 करण्याबाबतची 65 प्रकरणात कार्यवाही झाली. तुकडेबंदी कायद्यानुसार प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या खरेदी विक्रीचे व्यवहार नियमानुकूल करून 37 प्रकरणात अद्ययावत सातबाराचे वाटप करण्यात आले आहे. सर्वांसाठी घरे योजनेअंतर्गत 14 पट्टे वाटप करण्यात आले. तयार केला. कुठला तरी प्रांत कुठल्या तरी शुक्रवारी कुठल्या तरी गावात जातो, 5 ते 7 2 तास त्या गावात बसतो, सर्व तालुका प्रशासनाला घेऊन गावात बसतो आणि त्या गावाचे प्रश्न त्या गावात संपून टाकतो. हा विषय नागपूर जिल्हाधिकारी इटनकरनी हातात घेतला, आता आयुक्तनी घेतला. जिल्हाधिकारी घोषची माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही करून बघा, जे आर्थिक समाधान तुम्हाला मिळेल. जिल्हाधिकारी 1 आठवड्यात 15 दिवसात नाही गावात जातात. अजूनही जिल्हाधिकाऱ्याबद्दल जनतेच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे. 15 दिवसात जिल्हाधिकाऱ्यांनी 1 दिवस, प्रांतांनी 7 दिवसात 1 दिवस, तहसीलदारांनी 7 दिवसात 1 दिवस ठरवा, कुठल्या तरी गावात जायचं, तिथलं प्रशासन हातात घ्यायचं. आज जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार अमर्यादित आहे, तहसीलदारचे अधिकार प्रचंड आहे, एडीओला प्रचंड अधिकार आहे, दंडाधिकाऱ्याच्या स्वरूपात आहे. आणि त्यामुळे माझी विनंती आहे की अजूनही आपल्या महसूल बद्दलचा लोकांचा विश्वास खूप आहे, हा विश्वास अजून मजबूत करायचा आहे. जनतेला कलेक्टर, तहसीलदार, एडीओ आल्यावर, प्रांत आल्यावर गावामध्ये नवीन वाढल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे आपलं प्रशासन मजबूत करण्याकरता कलेक्टर साहेब तर गोपीचंदजी, आपण पांढर रस्त्याकरता रेती लागेल, माती लागेल, गिट्टी लागेल, सारी रॉयल्टी माफ करून टाकली. आणि माझी सूचना सर्व तहसीलदारांना, शेतकऱ्यांना शेतामध्ये काम करण्याकरता रेती, माती, गिट्टी लागेल, त्या शेतकऱ्याचं कुठलंही ट्रॅक्टर पकडायचं नाही, त्या शेतकऱ्याचं कुठलंही त्या ठिकाणी नुकसान करायचं नाही. एकडे मोठे करोडपती लोक दुनियाभर येतात, त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने गौणखनिज चोरताय, पण शेतकरी आपल्या शेतामध्ये दुरुस्ती करतोय, त्या ठिकाणी तिथली रेती तिथेच वापरताय, तिथलं गौणखनिज तिकडेच वापरताय. त्यामुळे शेतकऱ्यांनी जर आपल्या स्वतःच्या कामाकरता, स्वतःच्या घराकरता, स्वतःच्या शेती करता काही गौणखनिज वापरलं, त्यांच्या शेतीमधलं निघालं गौणखनिज वापरलं, त्यांच्या शेतीतली माती त्यांनी वापरली, त्यांच्या गौणखनिज त्यांनी वापरलं, त्याला कुठलाही दंड लावायचा नाही, कुठली रॉयल्टी लावायची नाही. शेतकऱ्याकरता या सरकारने सर्व माफ केलेलं आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने गरीब माणसाकरता, शेतकऱ्याकरता हे सरकार आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी एवढीच विनंती करेल, जिल्हाधिकारी तुम्हाला मी सांगितलं की रजिस्ट्रेशन झाल्याबरोबर डायरेक्ट त्या ठिकाणी 7/12 मध्ये फेर आला पाहिजे, याबद्दलची सुधारणा आम्ही करू. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी आभार मानतो. तुम्ही सर्वांनी सुरेश खाडेंना निवडून आणलं, आमचे आमदार सुरेश खाडे निवडून आले म्हणून आमचं सरकार आलं.